पुढच्या घडामोडीकडे छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये पालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई केली। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। निदा खानला लपवलेल्या घरावरही पालिकेनं बुलडोझर चालवलाय। कारवाई आधी मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली, तर समाधानकारक उत्तर न मिळाल्यानंच मतीन पटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असं उपायुक्तांनी सांगितलंय। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला लपवल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आज पहाटेच पालिकेनं बुलडोझर चालवला। छत्रपती संभाजीनगर पालिकेचं पथक पहाटेच नारेगाव परिसरात दाखल झालं आणि बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली। पालिकेचे 150 कर्मचारी, 10 बुलडोझर आणि 2 पोकलेनच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। कारवाईला सुरुवात होण्याआधी मतीन पटेलची पत्नी आपल्या चिमुकलीसोबत संविधानाची प्रत घेऊन पालिकेच्या पथकासमोर उभी होती। दरम्यान बांधकाम अनधिकृत होतं हे स्थानिकांनाही माहिती होतं, म्हणून त्यांनी कारवाईचं स्वागत केल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय। त्यांनाही कायद्याला अभिप्रेत असंच राज्य अपेक्षित आहे ना। त्यांना स्वतःला माहिती आहे की त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाहीये, कुठल्याही भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त नाहीये, ते अनधिकृत आहे। अनधिकृतला काय आपण करू शकतो, तर ते निष्कासितच करावं लागेल। हे त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी आमचं स्वागत केलं आणि संविधानाची भेट दिली। मी त्यांना सांगतो की त्या संविधानामधले जे काही कलम असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याला अभिप्रेत राहून कायदेशीररित्या त्यांचं जे काही असेल ते त्यांनी डेव्हलपमेंट करावं। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला मतीन पटेलनं कौसर पार्कमधील घरात लपवलं होतं। 9 मे रोजी महापालिका प्रशासनानं मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावली होती। 3 दिवसात समाधानकारक उत्तर देण्याचं नोटिशीतून सांगण्यात आलं होतं। मतीन पटेलनं पालिका प्रशासनाविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली। नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगत 15 दिवसांचा वेळ मागितला होता। मतीन पटेलनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर काल तातडीची सुनावणी झाली। कोर्टानं निकाल न देता पुढील सुनावणी 18 मे रोजी होईल असं सांगितलं। यानंतर पालिका प्रशासनानं शेवटची 24 तासांसाठीची अंतिम नोटीस पाठवली। अखेर मतीनच्या नारेगावमधील घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच, कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे। म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता, तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे। मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल। हम मतीन के साथ तन मन और धन के साथ पूरी तरीके से हम खड़े रहेंगे। मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूं, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे इंशाअल्लाह।